हॅलो फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पांचे आगमन झालेले आहे। बाप्पा आले की संपूर्ण घरात एक वेगळीच ऊर्जा, उत्साह आणि आनंद भरून जातो। तर मी जेव्हा गणपती बाप्पाचं डेकोरेशनचं सामान घ्यायला गेली होती तेव्हा हे मॅट आणलं होतं, ग्रासचं मॅट आणलं होतं। पण बाप्पाच्या येण्याच्या घाई गडबडीमध्ये टाकण्याची काही आठवणच राहिली नाही। म्हटलं चला आजच टाकून घेऊया। आणि घरात छोटासा जरी बदलाव केला तरी घर किती सुंदर दिसायला लागते नाही का। आणि इथे ह्या टीव्ही युनिटला सजवण्यासाठी मला बऱ्याचशा वस्तू घ्यायच्या आहेत, होईल त्या हळूहळू पुढे। आणि हे बघा, ऑनलाईन एक पार्सल सुद्धा आलं होतं आज। आणि हे धूप लावण्याचं एक स्टँड आहे, याच्यामधून असा धुवा निघतो। मीही ऑनलाईनच बघितलं होतं, ते मागवलं होतं। आता किती वर्क करतं हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आणि मी सुद्धा पहिल्यांदाच घेतलेलं आहे। आणि बाप्पा आलेले आहे म्हटल्यावर मोदक बनणार नाही असं तर होणारच नाही। तर आज मी सुद्धा भरपूर सारे मोदक बनवणार आहे। मग मोदक बनवायला थोडासा वेळ तर लागणारच आहे, म्हणून म्हटलं त्यासाठी थोडीशी चहा आधी घेऊन घ्यावी। चहा घेतली आणि नंतर लागले लगेचच कामाला, म्हणजे मोदक बनवायला। तर मी इथे तळणीचे मोदक बनवत आहे। आमच्याकडे उकडीचे मोदक जास्त कोणी बनवत नाही आणि जास्त कोणाला आवडत सुद्धा नाही, म्हणून आमच्या इथे तळणीचेच मोदक बनवले जातात, खूप आवडीने खातात। आणि मला तरी असं वाटते, देव फक्त भावचा, भक्तीचा भुकेला आहे, प्रेमाचा भुकेला आहे। त्याला तुम्ही भाव भक्तीने फक्त चटणी आणि भाकर सुद्धा दिली तरीही तो खातो तेवढ्याच प्रेमाने। आणि पहा, मस्त असे खुशखुशीत मोदक बनत आहे। आता पहा, इथे मोदक बनवायला थोडा वेळच लागतो, कारण मी याला मंद गॅसवरती होऊ देते, म्हणजे खुशखुशीत होतात। तर तेवढा वेळ वाया घालवायचा नाही, म्हणून इथं संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी सुद्धा मी सोबतच करून घेत आहे, म्हणजे एका कामामध्ये आपले दोनही कामे होऊन जातील। आणि संध्याकाळी मी डाळ पालक बनवणार होती, तर पालक निवडायची बाकी होती। तर इथे मी पालक सुद्धा निवडून मस्त स्वच्छ धुवून कापून सुद्धा घेतली। आणि पहा किती मस्त माझे खुशखुशीत असे मोदक बनवून तयार झालेले आहे। तर तुम्ही बाप्पाला कुठला नैवेद्य तयार करता मला कमेंट करून नक्कीच सांगा। आता चला, ज्यांच्यासाठी मोदक बनवले आहेत त्यांना सुद्धा आपण प्रसाद म्हणून चढवून देऊया। प्रसाद चढवला आणि सगळ्यांनी मिळून आरती केली। बाप्पा आले की घरात सकारात्मकता आणि आनंदाचा वर्षाव होतो, हीच तर खरी सणांची मजा आहे। चला तर मग व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।